हॅलो स्टुडंट्स, मुलांनो, आज आपण विषय मराठी शिकूया. त्यापूर्वी आधी आपण क्लास 1 आणि 2 वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये स्वर, व्यंजने, वर्णमाला शिकलो की नाही. तर आता तशाच प्रकारे आपण क्लास 3 म्हणजे वर्ग 3 मध्ये सुद्धा विषय मराठीमध्ये पाठ शिकूया. एक वर्णमाला. कोणता पाठ शिकूया? पाठ 1 वर्णमाला. आणि कुठे दिलेला आहे? उजळणी. उजळणी म्हणजे काय हे मी तुम्हाला मागील वर्गात सांगितलं. बताया था मैंने उजळणी यानी क्या होती है? उजळणी यानी रिवीजन. जो हमने पढ़ा है, जो हमने सीखा है, उसी को हमें रिवाइज करना है कि आपको कितनी चीज़ें, कितनी बातें याद है और कितनी बातें आप भूल गए. वही हमें इसीलिए हमें उसे दोहराना है एक बार फिर से, ताकि जो चीज़ें हम भूल गए उन्हें हम याद करें और जो याद है उसको हम फिर से एक बार दोहराएं. तर उजळणी म्हणजे रिवीजन. उजळणी म्हणजे काय? रिवीजन. कशाचे रिवीजन करायचे आपल्याला? काय आहे हे? वर्णमाला. वर्णमाला म्हणजे काय? हिंदी मध्ये डेफिनेशन बघितलंय. हिंदी में आपने परिभाषा पढ़ी है, वर्णों के क्रमबद्ध मेल को वर्णमाला कहते हैं ना. तो मराठी में हम इसे कैसे कहेंगे? मराठी मध्ये याला काय म्हणू? वर्णांच्या क्रमबद्ध मांडणीला वर्णमाला म्हणतो. कशाची क्रमबद्ध मांडणी? वर्ण. वर्ण म्हणजे अ, आ, ई, क, ख, ग. हे काय आहे? वर्ण आहेत की नाही? अ, आ, ये स्वर. स्वर तो है. स्वर और व्यंजन ये चीजें अलग है, लेकिन स्वर और व्यंजन इन दोनों को मिलाकर वर्णमाला बनती है. स्वर आणि व्यंजने दोन्ही मिळून काय बनवली जाते? वर्णमाला. तर अ, आ, क, ख, ग हे जे आहेत हे काय आहेत? वर्ण. हे अक्षर आहेत. हिंदीमध्ये आपण यांना वर्ण म्हणतो आणि हे या वर्णांची आपल्याला क्रमबद्ध मांडणी करायची आहे. म्हणजे अ नंतर आच आलं पाहिजे, आ नंतर ईच. अ के बाद आ ही आना चाहिए. अगर हम अ के बाद ई लिखेंगे तो ये सही होगा क्या? नहीं, क्योंकि वर्णमाला में इस तरीके से लिखा हुआ नहीं है. इसीलिए हमें उसे सीक्वेंस से पढ़ना है, सीक्वेंस से लिखना है, तभी वह क्या कहलाएगी? वर्णमाला. क्योंकि उसकी डेफिनेशन ही ऐसी, त्याची परिभाषा अशी आहे की वर्णांच्या क्रमबद्ध मांडणीलाच आपण काय म्हणू? वर्णमाला. आता वर्णमालामध्ये म्हणजे काय? वर्णमालेत काय काय असतात? वर्णमालामध्ये स्वर आणि व्यंजने. स्वर आणि व्यंजने. स्वर आणि व्यंजने दोन्ही मिळून तयार झालेले आहे वर्णमाला. काय तयार होते स्वर आणि व्यंजने मिळून? वर्णमाला. फक्त स्वरच लिहिले आणि व्यंजने लिहिले नाही तर ती वर्णमाला म्हटल्या जाणार नाही. सिर्फ हमने स्वर लिखा, अ से लेके आ तक हमने स्वर लिख दिया और हमने कहा कि ये वर्णमाला है, तो यह गलत होगा. स्वर और व्यंजन दोनों को मिक्स करके वर्णमाला बनायची. माला. आता वर्ण म्हणजे आपण शिकलो. वर्ण म्हणजे काय? अ ते श पर्यंत वर्ण. अ, आ, ई हे सगळे वर्ण. आणि माला. माला म्हणजे एक माळ. माला. माला यानी माला. आपको पता है जैसे ये किसी की नहीं है और उसमें इस तरीके से माला. हार पहनते हैं, गले में हार पहनी जाती है. बघा, ही आहे एक माळ. आता हा फक्त दोरा है. यह क्या है? एक समझ लो एक धागा है. अब हमें इसकी माला बनानी है, माला पिरोनी है. तो माला में हम क्या करते हैं? एक एक करके फूल या एक एक करके मोती वन बाय वन डालते. एक के ऊपर एक डालते हैं क्या? नहीं, ऐसे एक साथ बिछा वन बाय वन ऐसे एक एक करके हम, चाहे वो मोती हो या वहाँ फूल हो, तो इस तरीके से जब हम वन बाय वन करते हैं तो ये क्या कहलाती है? माला कहलाती है. यालाच आपण माळ म्हणतो की नाही. एकानंतर एक मोती असो किंवा वर्ण असो किंवा फुले असो, वन बाय वन जेव्हा आपण लिखतो तेव्हा ती माळ म्हटले जाते. उसको हम माला कहते हैं. तो इसी तरह वर्णों को पहले अ के बाद आ के बाद ई के बाद बड़ी, इस तरीके से हम त्र तक के वर्ण लिखते जाते हैं. त्र पर्यंत वर्ण लिहितो आणि याच वर्णाची जी ही क्रमबद्ध मांडणी असते, एकानंतर एक आपण जेव्हा वर्ण लिहितो त्यालाच आपण म्हणतो वर्णमाला. वर्णमालेचे दोन भाग, एक वर्ण आणि माला. वर्ण प्लस माला हे काय आहे? वर्ण प्लस माला म्हणजेच काय झालं? वर्ण आणि माला दोन्ही मिळून कोणता शब्द तयार होतो? वर्णमाला. कोणता शब्द तयार होतो? वर्णमाला. आणि वर्णमालाचे
दोन भाग कोणकोणते? वर्णमालाचे दोन भाग, एक व्यंजन आणि दुसरा काय आहे? स्वर. स्वर आणि व्यंजने मिळून वर्णमाला तयार होते आणि वर्णमाला कशी होते? वर्णमालेत वर्णांच्या क्रमबद्ध मेळ असतो. क्रमबद्ध रीतीने वर्णांची मांडणी करून वर्णमाला तयार केली जाते. तर तो बच्चों हमने वर्णमाला यानी क्या होता है यहाँ समझ लिया. वर्णमाला म्हणजे काय? आता कळलं तुम्हाला? वर्णांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे वर्णमाला. तो वर्णांचे दोन भाग, वर्णों के दो भाग कौन से? स्वर और व्यंजन. इन दोनों की उसमें जरूरत होती है. आता त्यापैकी आपण आज शिकूया फक्त स्वर. आज आपण काय बघूया? स्वर. आता स्वर आणि व्यंजन. स्वर मध्ये आपण स्वर आणि व्यंजने, हे स्वर और व्यंजन पढ़ा. उसमें हमने स्वर, स्वरों को इंग्लिश में किस तरीके से कौन से लेटर उसके लिए यूज करते हैं यह हमने क्लास 2 में पढ़ा. आता और भी उसके बाद हमने क्लास 2 में पढ़ा स्वर और उसके मात्रा चिन्ह. स्वरों के मात्रा चिन्ह होते हैं, व्यंजनों के मात्रा चिन्ह होते हैं क्या? स्वरांचे मात्रा चिन्ह असतात पण व्यंजनांचे मात्रा चिन्ह नसतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आणि स्वरांचे मात्रा चिन्ह ही कोणाला लावले जातात? व्यंजनांना. स्वरांचे मात्रा चिन्ह असतात आणि स्वरांचे मात्रा चिन्ह ही व्यंजनावर लावून त्यापासून शब्द तयार केले जातात. बाराखडी तयार केली जाते. आपण पुढे ते शिकूया. तर अभी हम सबसे पहले देखेंगे स्वर. स्वर हमने पढ़ा. स्वर आपण शिकलो. त्यामध्ये स्वरांचे इंग्रजीत उच्चारण, इंग्रजीमध्ये त्यांचे लेटर आणि त्यांचे मात्रा चिन्ह कोणकोणते ते शिकूया. त्यापैकी आपण अ, आ, काय आहेत हे? स्वर है ना. हे स्वर अ, आ, ई, उ आणि ऋ, ऋषीचा. 1 2 3 4 5 6 हे 6-7 स्वर इथे दिलेले आहेत. त्यापैकी हा ऋ आहे, हा काय? हे संयुक्त व्यंजन. हा व्यंजन नाही. तर अ पासून ऋ पर्यंत ही जी स्वर आहेत, अ पासून ऋ पर्यंत हे जे स्वर आहेत त्यांना आपण काय करूया? त्यांचे मराठीमध्ये हे लिहिलं. त्यांचं वाचन आपण फर्स्ट मध्ये शिकलो. आता असेस. असेस काय? असेस काय होतो? असेस क्या पढ़ा था हमने? असेस ए, असेस ए, आसेस डबल ए. यहाँ पढ़ा है ना हमने? यह पढ़ा था, शिकलो आपण मागील वर्गात. फक्त त्याची रिव्हिजन करायची आहे. ई से आय, लहान ई से आय, मोठी ई से डबल ई, उ से यू, मोठा उ से डबल ओ आणि रू से आर, आय. हे शिकलो आपण. पढ़ा था हमने. अ से ए, आ से डबल ए, ई से आय, ई से डबल ई, उ से यू, उ से डबल ओ आणि ऋषी से आर. हे त्यांचे इंग्रजीत कळले. आता अपन आणखी काय शिकलो? और हमने क्या पढ़ा था? मात्रा चिन्ह पढ़े थे ना. अ का मात्रा चिन्ह होता है क्या? चलो देखते हैं. अ से लेके जो जितने भी स्वर हैं उनके मात्रा चिन्ह हम व्यंजनों को लगाते हैं. तो स्वरों के मात्रा चिन्ह होते हैं, व्यंजनों के नहीं. काय लक्षात ठेवायचं? स्वरांचे मात्रा चिन्ह असतात, व्यंजनांचे मात्रा चिन्ह नसतात. पण स्वरांचे मात्रा चिन्ह व्यंजनावर लावले जातात. ते कसे आपण पुढे बघूया. जसा अ से मात्रा चिन्ह, अ का कोई मात्रा नहीं होती. अ की कोई मात्रा नहीं होती. इसलिए इथे लिहूया आपण मात्रा नाही. मात्रा चिन्ह नाही. अ चे मात्रा चिन्ह आहे का? नाही. अ ला मात्रा चिन्ह नाही. आता आ चे मात्रा चिन्ह आपण शिकलो होतो. येस, हे आहे आ चे मात्रा चिन्ह. इंग्लिश मध्ये जसं टी असतो ना. नंतर ई चे मात्रा चिन्ह. आता आ हा मात्रा चिन्ह, आ चा मात्रा चिन्ह. आ ची मात्रा ही कुठे लावली जाते? व्यंजनांच्या उजव्या बाजूला. जैसे बघा, जैसे हमने देखा ये क है. ये क्या है? क. ये व्यंजन है. अब इसकी याची उजवी बाजू यानी इसकी राइट साइड हो गया. ये क में आ की मात्रा लगी तो क्या बन गया यहाँ? का. इसी तरीके से यहाँ आ की मात्रा है जो वर्णों के किस ओर लगती है? व्यंजनों के कुठे लागते? व्यंजनांच्या
उजव्या बाजूला राईट साइडला अ चे मात्रा चिन्ह नाही, मात्रा चिन्ह नाही. नंतर आ चे मात्रा चिन्ह, नंतर लहान ई चे मात्रा चिन्ह कसे असते आहे, हे इंग्लिश मध्ये एफ सारखं दिसते. लहान ई चे मात्रा चिन्ह. नंतर मोठी ई चे मात्रा चिन्ह याचा बिलकुल अपोजिट, याच्या विरुद्ध. हे काय आहे, मोठी ई चे मात्रा चिन्ह उलटा आहे. नंतर ऊ कसे, कोणता ऊ आहे हा, कोणता ऊ है, कौन सा ऊ है, ये छोटा है कि बड़ा है, कोणता ऊ आहे हा, लहान. तो छोटा ऊ का उकार ऐसा. आणि हा काय आहे, मोठा ऊचा उकार. नंतर शेवटी काय आहे, ऋषीची मात्रा अशा प्रकारे असते सी सारखा. तर आपण अ पासून ऋषीपर्यंत स्वर, त्यांचे इंग्रजीत चिन्ह, इंग्रजीत लेटर्स आणि मात्रा चिन्ह हे कोणकोणते होते हे आपण मागे शिकलो आहोत, फक्त त्याची आपण रिव्हिजन केली. तो चलो एक बार इसे फिर पढ़ते हैं. अ सेज ए, आ सेज डबल ए, ई सेज आई, बड़ी ई सेज किंवा मोठी ई सेज डबल ई, लहान ऊ सेज यू, मोठा ऊ सेज डबल ओ, ऋषी सेज आर आय. हे काय आहे त्यांचं इंग्रजी लेटर्स. आता यांचे मात्रा चिन्ह. अ चे मात्रा चिन्ह नाही, अ ला मात्रा चिन्ह नाही. जसे बघा इथे लिहिलं आपण क मध्ये अ चं मात्रा चिन्ह ऑलरेडी आहे की नहीं. क में अ का मात्रा चिन्ह यानी उसका प्रोनाउंसिएशन होता है. क में अ की कोई मात्रा नहीं होती. ठीक है, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला की अ ची मात्रा चिन्ह नसते. नंतर आ च्या मात्रा आ हे आहे लहान ई चे मात्रा चिन्ह, हे मोठी ई, लहान ऊ चे मात्रा चिन्ह, मोठ्या ऊ चे मात्रा चिन्ह आणि हे ऋषीचे मात्रा चिन्ह. अशा प्रकारे अ पासून ऋ पर्यंत आपण स्वर, त्यांचे इंग्रजीत अक्षरे आणि मात्रा चिन्ह हे उजळणी करून घेतली. उजळणी म्हणजे काय, उजळणी यानी क्या होता है, रिवीजन की ना हमने. अब इसके आगे जो बचे हुए स्वर है उनका इंग्लिश में लेटर्स उनके और उनके मात्रा चिन्ह, त्यांचे इंग्रजीत अक्षरे आणि मात्रा चिन्ह हे पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्हाला आजसाठी तुमचं वर्क आहे काय लिहायचं, वर डेट टाकायची, वर्णमाला लिहायचं आणि हे ज्या प्रकारे मी तुम्हाला लिहून दिलं अशा प्रकारे कॉपी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. यांचं आता तुम्हाला काय करायचं, हे जे डॉटेड काढायचे आणि अशी डिवाइड करायचं. आपके कॉपी को ऐसे 3 पार्ट्स में डिवाइड कर लीजिए आप. उसमें पहले स्वर लिखिए, फिर उनके इंग्लिश में लेटर्स लिखिए और उसके बाद में उनके कौन से मात्रा चिन्ह है वो इस तरीके से लिखिए. ओके, अशा प्रकारे आपल्या वहीमध्ये लिहायचं आणि हे सगळे पाठांतर सुद्धा करायचं. किंवा कोणीही तुम्हाला कधीही विचारलं तर विसरता कामा नहीं, भूलना नहीं है आपको. अगर आप ये चीज़ें भूल गए तो आप मराठी हिंदी नहीं सीख पाओगे. अगर आप ये चीज़ें भूल गए तो इंग्लिश नहीं सीख पाओगे. इसीलिए आपको ये सारी चीज़ें याद रखनी यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, तर मुलांनो आजसाठी आपण एवढं शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढे असलेले स्वर शिकूया. तोपर्यंत बाय एव्हरीवन.